यस यस क्लोजच लावतो। तर आपण ही थेट दृश्य पाहतोय शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये साताऱ्यामध्ये आज शशिकांत शिंदे उमेदवारी अर्ज भरणार आहेत। शशिकांत शिंदे यांना पाठबळ देण्यासाठी स्वतः शरद पवार आज साताऱ्यामध्ये पोहोचलेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीतले सर्व पक्ष घटक पक्ष महारॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत। तर आपण ही दृश्य पाहतोय, हातामध्ये तुताऱ्या घेतलेले पारंपरिक पोशाखातले हे सर्वजण इथे जमलेले आहेत। आपला माणूस असा फलक सुद्धा त्यांच्या हातामध्ये पाहायला मिळतोय। साताऱ्यामध्ये शरद पवार गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। महाविकास आघाडीचं हे शक्ती प्रदर्शन आहे। महाविकास आघाडीतले सर्व घटक पक्ष यामध्ये सामील झालेले आहेत। शरद पवार गटाचा उमेदवार शशिकांत शिंदे हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि यासाठी स्वतः शरद पवार साताऱ्यामध्ये पोहोचलेले आहेत। त्यांना पाठबळ देण्यासाठी स्वतः शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये शशिकांत शिंदे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। हे दृश्य आपण पाहतोय, हातामध्ये तुतारा घेऊन पारंपरिक पोशाखामध्ये पगडी घालून हे लोक इथे जमलेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांच्याकडून। ओंकार, काय अधिकचे अपडेट्स आहेत? कधी हा उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल आणि सध्या आता शक्ती प्रदर्शन सुद्धा पाहायला मिळते? नक्कीच साताऱ्यामध्ये आता आपण पाहतोय की शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येतं। उमेदवारी अर्ज शिंदे यांचा भरण्यात येतोय आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात साताऱ्यात झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। एकूणच या सगळ्या परिस्थितीमध्ये थोड्याच वेळामध्ये शरद पवार हे स्वतः या अर्ज दाखल करण्यासाठी इथं उपस्थित होत आहेत। यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। राष्ट्रवादीचेच नव्हे तर जिल्ह्यातील इतरही दिग्गज नेते काही वेळात इथं पोहोचतायत। मग ते जयंत पाटील असतील किंवा पृथ्वीराज चव्हाण असतील, तुतारींच्या जयघोषामध्ये हा एकूणच सगळं गर्दी जमवण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। आणि आता थोड्याच वेळात साताऱ्याच्या राजपथावरून ही जी रॅली आहे ही पुढे निघेल आणि त्यानंतर पवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून नंतर हा अर्ज साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून भरण्यात येईल। तर आपण ही दोन दृश्य पाहतोय। पहिलं दृश्य आहे साताऱ्यामधलं, जिथे महाविकास आघाडीचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे। तर दुसरं आहे कोल्हापुरातलं दृश्य, कोल्हापूरमध्ये महायुतीकडून शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। महाविकास आघाडीच्या माध्यमातून साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यासाठी शरद पवार सुद्धा दाखल झालेले आहेत। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तर कोल्हापुरामध्ये महायुतीचं शक्ती प्रदर्शन आपण पाहतोय। एकंदरीत उदयनराजे उमेदवार म्हणून समोर आहेत। भाजप मोठ्या प्रमाणात देशात आणि राज्यात तर आपण ही दोन दृश्य पाहतोय, सातारा आणि कोल्हापुरातली दृश्य। कोल्हापूरमध्ये महायुतीकडून शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। शंकर साळुंखे इथे जरा गाडीच्या इथे शंकर साळुंखे मंडपाने ही दोन दृश्य पाहतोय। लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। अनेक ठिकाणी सभा घेतल्या जात आहेत, शक्ती प्रदर्शन केलं जात आहे आणि आज सातारा आणि कोल्हापुरात आपण ही दृश्य पाहतोय। सातारामध्ये महाविकास आघाडीचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे। तर दुसऱ्या दृश्यामध्ये आपण कोल्हापुरातलं महायुतीचं शक्ती प्रदर्शन पाहतोय। कोल्हापुरातून महायुतीकडून संजय मंडलिक यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडून हे शक्ती प्रदर्शन सुरू आहे। यावेळी चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ सुद्धा उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तर साताऱ्यामध्ये आपण पाहतोय शरद पवार स्वतः पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे आणि त्यावेळी शरद पवार उपस्थित राहणार आहेत।